नमस्कार, मी तरुणा देशमुख आणि आपण पाहताय DCN न्यूज। सहज योग ध्यान केंद्राचा शेकडो लोकांनी घेतला लाभ। राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्रीजींच्या जन्मदिनी 2 ऑक्टोबर रोजी भारताच्या 17 विविध क्षेत्रीय आणि राष्ट्रीय भाषांमध्ये सहज योगाद्वारे कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्काराच्या जाहीर ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सहज योगाच्या संस्थापिका परमपूज्य माताजी निर्मला देवी यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्काराचा अनुभव प्राप्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, जे सर्वसामान्य जनतेसाठी विनामूल्य होते। आपल्यात जन्मापासून उपस्थित कुंडलिनी शक्तीच्या जागरणाद्वारे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत होते आणि संतुलित जीवनशैली विकसित होते। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शारीरिक आणि मानसिक विकास आणि सोबतच आध्यात्मिक उन्नती हा होता। कार्यक्रमाला अनुसरून तेल्हारा शहरात ठिकठिकाणी बूथ लावण्यात आले होते। विविध कोचिंग क्लासेसवर जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि सोबतच संगीत क्लासेसवर जाऊन ऑनलाईन कार्यक्रमाची माहिती देण्यात आली। या ऑनलाईन कार्यक्रमाच्या प्रचाराकरिता तेल्हारा सहजयोग ध्यान केंद्र प्रमुख वंदनाताई अनिल भारती, खाडेताई, प्रियंकाताई मालटे, वसंतराव भारती, अनिल मालटे, ज्योतिताई दिनेश माकोडे, मालटे काकू, अनिल भारती, मोहन गावत्रे, माळेगाव बाजार सहजयोग ध्यान केंद्र प्रमुख प्रशांत दादा इंगळे, तालुका युवा शक्ती प्रमुख पवन भाऊ इंगळे, राजूभाऊ खापरे अडगाव सहजयोग ध्यान केंद्र प्रमुख सातारकरताई, प्रशांत साखरपोहे, निकिताताई सातारकर, खापरखेड सहजयोग ध्यान केंद्र प्रमुख वैष्णवीताई शेळके, रामदास भाऊ शेळके आणि तेल्हारा तालुक्यातील ध्यानकेंद्राचे सहजयोगी बंधू आणि भगिनी तथा युवा शक्ती यांनी कार्यक्रमाच्या ऑनलाईन प्रचाराकरिता परिश्रम घेतलेत। DCN न्यूजच्या विशेष बातमीकरिता मुख्य संपादक सागर खराटे सह संपादिका दीपिका मुराई। खाली बसून तुम्ही ते ज्ञान घ्या। मी घेतलं पण मी अधुरं घेतलं, पण आपण तरी पूर्ण घ्यावं अशी माझी इच्छा आहे। सरांनी आपल्याला सहयोग म्हणजे काय समजून सांगितलं। संगीतामध्ये सरस्वती असते, साक्षात सरस्वती, आणि श्रीमाता जी आहे साक्षात सरस्वतीचं रूप आहे। त्याकरिता आपण बोलतो ना, गुरु बिना ज्ञान अधुरा, तर कोणीतरी आपण गुरु केलं पाहिजे। म्हणून सरांना आपण गुरु मानलोय, सरांनी आपल्याला ज्ञान दिलं। तसंच एक सहयोगाचं पण श्रीमाताजी यांनी या विश्वामध्ये जगाच्या 160 देशांमध्ये सहयोग पसरवला। त्यांनी आपल्या आयुष्याची पूर्ण रांगोळी केली आपल्यासाठी, की माझ्या या मानव जातीसाठी मी काहीतरी करावं। श्रीमाताजी ह्या स्वतः डॉक्टर होत्या, त्यांनी स्वतः शास्त्रज्ञ सुद्धा होता। त्यांनी रिसर्च केलं की आधी ज्या देवी देवतांनी जे ध्यान केलं त्या ध्यानातून त्यांनी काय, ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या वयात असताना ज्ञानेश्वरी लिहिली। आपल्यासारखी फिरून जमलं नसतं, त्यांनी पण कॉन्सन्ट्रेशन केलं, त्यांनी ध्यान केलं आणि वयाच्या 18व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली। आपण आपल्यामध्ये सुद्धा ही स्थिती यावी। आपण ज्ञानेश्वर तर बनू शकत नाही, पण त्यांच्या पायाची धूळ अवश्य बनू शकतो। करिता आपण श्रीमाताजी निर्मला देवी आणि सहयोग आजचा महायोग हे जे आपल्यापर्यंत पोहोचवलंय, आपण फार नशीबवान आहोत। त्यांनी पूर्ण 160 देश फिरून आपल्यापर्यंत हा जो सहयोग दिला, आपण त्यांचे धन्यवाद मानू। आणि उद्या जो कार्यक्रम आहे यूट्यूबवर लर्निंग सहयोगा मराठीमध्ये सकाळी 10 ते 11 आहे, मराठीसाठी सकाळी 10 ते 11 आहे। तर तुम्हा सर्वांना अशी कळकळीची विनंती आहे
की विद्यार्थी मित्रांनो, आपण तर घ्या, आपल्या आई वडिलांना पण सांगा, आपल्या लहान भावांना सांगा, आपल्या आजूबाजूच्या शेजारच्यांना सांगा. सहयोग हा फक्त नशिबाने मिळत असतो. हे म्हणून कोणी देत नाही. आपण कोणत्याही धर्माचे असू द्या, कोणत्याही पंथाचे असू द्या, आपण कोणत्याही देवांना पूजलं तरी चालेल, कोणत्याही महाराजांना पूजलं तरी चालेल. यामध्ये असा कुठलाही भेदभाव नाही, जाती भेद नाही. म्हणजे आपण आपल्या ईश्वरी भक्तीसोबत जर हा ध्यान योगाचा जर कार्यक्रम आपण अंगीकारला तर आपल्या भक्ती म्हणजे आपण भक्ती कशी करतो, येतो, अगरबत्ती लावतो आणि मेडिटेशनने जीवाचं आणि शिवाचं मिलन जर आपल्याला करायचं असेल खरं म्हणजे ईश्वराच्या चरणापर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग आहे. जर खरंच तुम्हाला ईश्वरापर्यंत पोहोचायचं असेल तर सकाळी आपल्या जीवनासाठी सकाळी 10 मिनिटं आणि संध्याकाळी 10 मिनिटं ध्यान करा. बघा कसं जीवाचं आणि शिवाचं मिलन होते. जेव्हा आपण ध्यानस्थ होतो तेव्हा आपल्या डोक्यातून आणि हातातून चैतन्य वाहते. त्या चैतन्याला चैतन्य लहरी म्हटलेलं आहे. ही चैतन्य लहरी जर आपण आपल्या दारामध्ये जे गुलाबाचे झाडं वगैरे त्यांना दिले, त्याचे पण फुलं मोठे मोठे होतात. एवढी शक्ती ईश्वरानं आपल्यामध्ये दिली, फक्त ती जागृत करून घ्यायची आपल्याला. जी जागृत करण्यासाठी श्री माताजींनी जो आत्मसाक्षात्काराचा कार्यक्रम आपल्याला काल आपल्यासाठी दिलेला आहे. प्रतिष्ठान पुणे येथून जगाच्या 160 देशामध्ये उद्या हा 16 भाषांमध्ये प्रोग्राम आहे. तर आपल्या मराठीसाठी 10 ते 11च्या दरम्यान दिलेला आहे. तरी उद्या संध्याकाळी 5 ते 10 हिंदीमध्ये आहे, 10 ते 11 हिंदीमध्ये आहे. आपल्याला 5 ते 6 दिलेला आहे. तरी सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार लाभ घ्या. जय श्री माताजी. विद्यार्थी मित्रांनो, असं आहे की आपण ईश्वरी भक्तीसोबत जर हा सहयोग ध्यान केला तर आपलं जीवन अजून रंगीन होणार आहे. म्हणजे जेवणासोबत आलू बोंडासोबत जर आपण रसगुल्ला खाल्ला तर खायला अजून मजा येईल ना. तसंच हा सहयोग आहे. ईश्वरी भक्तीसोबत ध्यान करा. जय श्री माता.